आज आपण बघूया पांढरी शुभ्र इडली, तीही जाळीदार, खमंग चटणी आणि त्यासोबत रस्सा। हा रस्सा आंबट गोड चवीचा आहे। कशाचा केलाय चला बघूया व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला सगळ्यात सुरुवातीला इथं आपण इडलीचं पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा आणि 2 वाटी भगर हे कच्चंच घेतलं, थोडंही गरम करून घ्यायचं नाही। हे घेतल्यानंतर सुरुवातीला साबुदाणा मिक्सरमधून काढला, यानंतर भगरही काढून घेतली। छान रवाळ पीठ तयार झाल्यानंतर हे आपण इथे बॅटर तयार करून घेऊयात। त्यासाठी बॅटर तयार करायला आणि बाकीचंही साहित्य किती घेतलं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। इथे आपण इडलीचं बॅटर तयार करून घेतले, याला थोडीशी रेस्ट होती, तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊयात। नेहमीप्रमाणेच खोबरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली, आल्याचे तुकडे घेतले आणि मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतली। यावरती आपण छान खमंग फोडणीही घालून घेऊयात। चटणी छान मिळून यावी म्हणून थोडेसे शेंगादाणेही वापरले। इथे आपली चटणी छान खमंग तयार झाली। यानंतर आपण आंबट गोड चवीचा रस्सम तयार करून घ्यात। नेहमीप्रमाणे कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घातलं, जिरं घातलं, हे छान तडतडलं की यामध्ये आपण तिखट घातलं। गरम तुपामध्ये तिखटाचा कच्चेपणा गेला की यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेतला 1 वाटीभर। यानंतर हे छान मिक्स करून घेतलं आणि यामध्ये गूळ घातला। गूळ घालून एक छान वाफ काढून घेतली, याचा रंगही बदलला आणि सगळ्या ह्याचा कच्चेपणाही या फोडणीमध्ये निघून गेला। हा बटाट्याचा रस्सम छान दाटसर व्हावा यासाठी भाजून घेतलेलं 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घातलं, छान मिक्स करून घेतलं। बटाटे घातले, दाण्याचं कूट घातलं, मीठ घातलं, कोथिंबीर घातली। यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घातली। तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल उपवासाला तर नाही घातली तरी चालेल। यानंतर आपण तयार करून घेऊयात इडलीचं पीठ छान मुरलं गेलं, यामध्ये इनो घालूयात। ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात, मिक्स करून घेऊयात आणि इडलीच्या कुकरमध्ये नेहमीसारख्या इडल्या जशा तयार करून घेतो तशा या इडल्या तयार करून घेऊयात। एकीकडे रस्समही झाला आहे, दुसऱ्या बाजूला आपली इडली तयार झाली। 15 मिनिटांनंतर इडली थंड झाली। ही इडली मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार झाली। रस्सम ही चवीला मस्त झाला आहे, सोबत खोबऱ्याची चटणी। अगदी झटपट होणारी ही उपवासाची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। चला परत भेटूया।